मागील 2 महिन्यापूर्वी एक 23 वर्षाचा तरुण बुलढाणा जिल्ह्यातून आमच्याकडे दाखवण्यासाठी आला होता. त्याला काही दिवसापासून चालण्याचा खूप त्रास होता. लघवी आणि संडासचं कंट्रोलही कमी झालं होतं. त्यानं अनेक ठिकाणी प्रयत्न केला, परंतु त्याला काही आराम पडला नाही. तो आमच्याकडे आल्यानंतर त्याचा MRI करण्यात आला आणि त्या MRI मध्ये D1 to D3 म्हणजे थोरॅसिक लेवलला 3 मणक्याच्या ठिकाणी स्पायनल कॉर्डमध्ये गाठ आढळून आली. आता ही जी गाठ होती, ही हा जो मणक्याचा भाग आहे त्याच्या आतमध्ये जिथे मज्जारोज्जू असतो त्या मज्जारोज्जूला लागून ती गाठ होती आणि त्यामुळे त्याला पायामध्ये कडकपणा आणि कमजोरी जाणवत, जेणेकरून तो चालू शकत नव्हता. आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याचं D1 to D3 लॅमिनोटॉमी करून मज्जारोज्जूला ओपन केलं आणि ती गाठ यशस्वीपणे काढली. गाठ काढल्यानंतर रुग्णाचा 8व्या दिवशी टाके काढल्यानंतर सुट्टी करण्यात आली. तसेच त्याबरोबर त्याला फिजिओथेरपी किंवा व्यायामाची मदतही करण्यात आली व सध्या आता रुग्ण स्वतःच्या पायावर इंडिपेंडेंटपणे स्वतंत्रपणे चालत आहे. साधारणतः हे स्पायनल कॉर्ड ट्यूमर ओळखणं थोडंसं अवघड आहे, कारण की सर्वसामान्यांच्या ते लक्षात येण्याचं अवघड आहे. तरीही हातात किंवा पायामध्ये कमजोरी येणं, चालता न येणं किंवा काही वस्तू पकडता न येणं किंवा तत्सम काही आजार असल्यास तात्काळ आपण न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन यांना दाखवल्यास त्या आजाराबद्दल लवकर निदान होऊ शकतं.